हॅलो मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हनी केक्स चॅनलमध्ये. आणि जसं तुम्हाला माहिती असेल, आज आपण काय करणार आहे थंबनेल बघून तर तुम्ही ओळखलाच असेल. तर आज आपला पहिला दिवस आहे जिममध्ये. तर बघूया किती धमाल मस्ती करतो आहे आपण. आणि माझ्यासोबत मी एकटा नाही जाणार आहे आज जिममध्ये. विवेक जाणार आहे. तुम्ही विवेकला ओळखत असाल की नाही माहिती नाही, पण विवेक ना माझा लहानपणीचा मित्र आहे, माहिती आहे का. जेव्हापासून आम्ही शाळेत होतो ना, पहिली दुसरीपासून, तेव्हापासून आम्ही दोघं सोबत आहेत. हे बघ, इकडंच ग्राउंड आहे ना मागं, आम्ही डेली खेळायचो, माहिती आहे का. आणि स्पेशली आज आता समर सीझनमध्ये जशी सुट्टी वगैरे झाली तर आम्ही सगळ्यात पहिले उन्हात तानात यायचो क्रिकेट खेळायला. तर खूप साऱ्या आठवणी आहेत या ग्राउंडमध्ये. आणि विवेकसोबत पण तुम्हाला फोटो दाखवतो बघा. हा वाला फोटो आहे ना. आणि हा पण खूप सारे फोटो आमच्या सोबत राहतो. वेदू इकडे आयवल याला पण बघून घ्या तुम्ही. अरे इकडे ना, किती मोठा झाला हो वेदू. आयवल एकदम बापरे. हा वेदू एवढा लहान होता ना. काय रे, वेदूला लय सतवलेला ना आपण. वेदूला आणि बाल्याला म्हणजे माझा भाऊ बाल्या पण नाही, मजा तेवढीच केलेली आहे आम्ही सोबत. चल वेदू, भेटूया. गाईस, पोचलोय आम्ही जिममध्ये. म्हणजे जिमच्या खालीच आहे ॲक्च्युली वासिन जिमखाना, 2nd फ्लोअर. स्टे स्ट्रॉंग भाई. जिम तर भारी आहे. काय बोलतो विवेक? तर मी असं बोललो होतो, माझा पहिला दिवस नाही. मी ॲक्च्युली 2 दिवसापासून येत होतो इकडे. मला माहिती असेल माझा पुशअप चॅलेंज चालू आहे. सो माझं होम वर्कआउट पण मी करतो आहे. असं सोल्जर मिलिटरीसारखा हो माग. तर चला. आणि मागच्या 2 दिवसापासून ॲक्च्युली 3 दिवस झाले वाटतं. 3 आणि हा तिसरा आहे. तर आज आपण काहीतरी चेस्ट आणि ट्रायसेप करणार. तर चेस्ट आणि ट्रायसेप करू. ठीक आहे, पहिले वॉर्मअप करून घेतो थोडासा. कर तुम्हाला बरोबर. हात वर कर. हां स्ट्रेट वर कर. चेस्टचा थोडा अपर पार्टला खाली घे. हां बरोबर आहे. किती किलो आहे? 20 किलो. आई शपथ. गुदगुली करू का? विवेक 50. टी शर्ट चेंज केलं तू? गाईडलाईन्स आले, कम्युनिटी गाईडलाईन्स. मग आमचा ओनर बोलला की आमच्याच जिमचे टी शर्ट घाला. मग मी टी शर्ट चेंज केला. आता रॉड मारू. रॉड. कम ऑन अंशर, लेट्स गो. अरे साले, रेप मारतोय भाई तिथं, मस्ती करतो नुसता. गाइस, चेस्ट मारून झाली आपली. आणि आता ट्रायसेप मारणार आपण. ट्रायसेप. माझी वेळ नाही अजून टी शर्ट काढायची, पण मला असं वाटतं काही महिन्यामध्ये येईल. एल्बो नका लो, फक्त हात वर खाली आले. पुढे हो थोडा, पुढे वाजून. हां वाघ थोडा खाली पुढे. हां बरोबर. हां वाघ बरोबर. येऊ दे प्रेशर. अरे तुम्हाला हे भेटतील इकडे. तुम्ही जर जिममध्ये आलात ना, जिमखान्यामध्ये, दादा तुमचं नाव सांगा. चेतन बेलोले. चेतन बेलोले दादा भेटतील तुम्हाला. इथले जिम ट्रेनर आहेत.
आणि आपण चॅनल सबस्क्राईब करून घेऊ आपण व्हिडिओवर लवकर. गाईज तुम्ही पण जर माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं अजून आणि हा व्हिडिओ पूर्ण बघतायत आणि लाईक पण नाही केलं आहे काय काय जणांनी मला माहिती आहे, तर फटाफट लाईक करून घ्या. खतरनाक दिसतंय भैया. भाई ऑलरेडी सबस्क्राईब्ड आहे, क्या बात आहे. जिमवाल्यांनी पहिले सबस्क्राईब करून घेतलं आहे, तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या फटाफट. जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करून घ्या. आणि तुम्हाला माहितीच असेल मी पुशअप चॅलेंज करतो आहे. तुम्हाला ना जिम दाखवतो मी, जिम टूर देतो फटाफट. एंट्रीपासून आपण स्टार्ट करूया, ठीक आहे. ओके, ही एंट्री आहे. हा दरवाजा उघडला की सगळ्यात पहिले येतं तुम्हाला रिसेप्शनिस्टचं डेस्क. ही मशीन मस्त मसाज करून भेटतं याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये पीनट बटर वगैरे सप्लिमेंट्स जे पाहिजे. मेंबरशिप तुम्हाला जर घ्यायची असेल तर मग इथे सगळे डिटेल्स दिलेली आहे. वासिन जिम खान. आणि मग तुम्ही बघू शकता स्क्वॉटसाठी मशीन आहे. म्हणजे अशी एक पूर्ण तुम्ही याल ना इकडून तर मग तुम्हाला दिसेल. इकडे मिरर, मला मिरर खूप आवडले, चांगले क्लीन करून ठेवतात. आणि इकडे सगळे डंबल्स येते. या साईडला कार्डिओ, हे कार्डिओ आहे ना, कार्डिओ आहे. कार्डिओसाठी इकडे लॉकर रूम आहे. हे वॉशरूम आहे काय? हे वॉशरूम आहे. म्हणजे पाणी पिण्यासाठी इथे मशीन पण ठेवले, खूप चांगली गोष्ट. पूल गेम लेडीजसाठी पण आहे, म्हणजे युनिसेक्स जिम आहे. सो लेडीज जेंट्स दोन्हीही येऊ शकतात इकडे. हाच होता एक छोटा जिम खानाचा टूर. तर तुम्हाला जर हवे असेल इकडे ॲडमिशन, तुम्ही पण येऊ शकता इकडे जिममध्ये. मी डिस्क्रिप्शनमध्ये ना जिम ओनरचा नंबर देऊन ठेवतो, सो जेणेकरून तुम्हाला इझी होईल इकडे ॲडमिशन घ्यायला. मी हे बोलू होतो, आता आम्ही चाललो आहे नदीवर, कारण गरमी खूप आहे आणि नदीवर जायची मजाच वेगळी. आणि मस्तपैकी पाण्यात चावी मिळ चुकी आहे गाईज. चावी पण भेटलेली आहे विवेक तावडेला. आज थोडा स्पेशल लोकेशन आहे, मग दाखवतो मी लोकेशन कसं आहे. मस्त आहे लोकेशन. रस्ता बेकार आहे भाई, फुल ऑफ रोडिंग. गाईज हे जे आहे ना तुम्ही बघताय समोर इकडे व्ह्यू, हे एका टायमाला ना खूप भारी व्ह्यू होता इथे. शपथ सांगतो मी, अजून पण भारीच आहे, पण फक्त पाणी कमी झालंय. तर ते झाडं वगैरे इकडे पाणी ना खूप इथपर्यंत. हे बघा हे इथे आहे ना, हा पाणी असतं. तुझं मंदिर दाखव. पावसाळ्यात असतं, एवढं पण नको बोल. याचं नका. पावसाळ्यातच बोलतोय मी. हा पावसाळ्यात तर भाई डायरेक्ट आमच्या इकडं काय बोलतात बाडबीड येते नाही का. आम्ही डिसाईड केलं की इथून निघायचं आणि दुसऱ्या लोकेशनवर जायचं, कारण इकडे पाणीच नाही आहे. तर मग नीट पोहायला पण नाही भेटणार. फायनली जागा भेटलेली आम्हाला. आम्ही खूप वर्षानंतर आलो ना इकडे. पहिला हा भाई घरी मम्मी पप्पांना सांगायचो की चालू क्रिकेट घ्यायला आणि इकडे यायचो नदीवर. पाणी गार गार वाटतंय. काही असं आम्ही ठरवलंय की इथून निघायचं, कारण जिथे आम्ही सध्या आहे ना तिथली कंडिशन चांगली नाही आहे आता. पहिले चांगली होती पण आता चांगली नाही आहे. सो असं आम्ही ठरवलं की जो आम्ही नेहमीच्या स्पॉटवर जातो तिथेच आम्ही जाणार आहे. ठीक आहे. रे वडापाव घेतो, जिम केल्यानंतर वडापाव घेतो. मग मला माहिती आहे घरी जाऊन तूच सांगणार आहे. वडापाव घेतो. चल विवेक बाय बाय. आता घरी जाऊन वडेपाव खा मस्त पैकी, कोण बघायला नाही. तसं नदीवरून आलो ना मी डायरेक्ट झोपून घेतला पाहिजे, एवढी भारी झोप आली आणि दुपारी. आणि आता मी चाललो आहे आईकडे. सो आईकडे खूप दिवस झाले मी गेलो नाही आहे, तर आईला भेटायला चाललो आहे. आणि आईला भेटायच्या अगोदर मी भेटणार आहे माझ्या एका फ्रेंडला. सो ती फ्रेंड कोण आहे तुम्ही बघा तिकडे. सर मला हे द्या ना झेरॉक्स. काय बोलायचं तर काय बोलतो मी दिसतोय कसा ते तर सांग. मी तुम्हाला सांगायचं विसरलो ॲक्च्युली. हा माझा लहानपणीचा मित्र आहे, म्हणजे स्कूल फ्रेंड्स आहे ना. माझ्या स्कूलमध्ये माझा क्लासमेट आहे ॲक्च्युली. तर एवढी धमाल मस्ती केली ना आम्ही लहानपणी. आणि त्याचे पप्पा तिकडे बसले काय काय आहे करा ना एक नंबर असतो काला पकाला असतो भाई. मस्ती बिस्ती करायला लागत नाही. हा गाडी पाडलेलं मला लय मजा केली आम्ही क्लासमध्ये.
काहीच मला लेट झालंय, पण माझ्यापेक्षा लेट ती झाले. हां आली वाटतं. इतना बगल में रह के तू इधर ही रहती. कैसे गाईज तुम्ही हिला ओळखलंच असेल, पण बाय द वे तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये जर बघितलं असेल टी वाले हम लोग. हां तर आम्ही म्हणजे ॲज अ कलीग म्हणून पण आहे आणि ॲज अ फ्रेंड म्हणून पण आहे. तू खा तो सही. ये मंगाया, ये क्या मंगाया था तूने? चीज़ी और ये ओरियो मिल्क शेक. मेयोनीज है ना वो? मेयोनीज है वो. फिर भी गाइस नहीं खाना चाहिए. हर्षल खाता रहता है, बहुत ज़्यादा खाता रहता है. ये मैंने नहीं खाया है, मैंने सिर्फ ओरियो मिल्कशेक पिया है. ये व्लॉग झूठ है. ये उसने पूरा उसने खाया, मैंने बिल्कुल नहीं खाया. मैंने टेस्ट भी नहीं किया. झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. ऑक्टोपस खाया तूने? हाँ, कैसा ऑक्टोपस लगता में है? खाया, बहुत सही लगा. कुछ भी. सच में गाइस तुम लोगों ने कौन सा जानवर खाया है वो कमेंट करो नीचे, ठीक है? मुझे भी जानना है भाई किसने क्या क्या खाया. गाइस मैं आप लोगों को एक चीज़ बताना चाहूँगी. हर्षल को उसके घर का एड्रेस नहीं पता है. एड्रेस पता तेरे घर का? बाद में बता दूंगा. गाइस ऐसा बताना नहीं, वो सब मेरे फैंस लोग घर के नीचे आ जाएंगे ना, इसके लिए नहीं बता. नहीं, उसको मेरे फैंस लोग बहुत पागल है मेरे लिए एक्चुअली. ये सब झूठ है. मेन पॉइंट ये है कि उसके फैंस सिर्फ 1-2 ही है. इसमें से ये पहली है. हम गाइस मैं एग्री करती हूँ. मैं फ़ैन हूँ हर्षल की. प्लीज़ सब्सक्राइब दिस चैनल. और क्या बोलना पड़ता है, शेयर भी कर लेना. लाइक शेयर सब्सक्राइब. बाय गाइस, इट वाज अरे फिर से प्लेजेंट मीटिंग हनी. आई होप हम लोग फिर से मिलेंगे जल्दी. Yes, और जल्दी. एक अच्छा ब्लॉग हाँ. साथ में करेंगे. करेक्ट, डन. एक नया कंटेंट भी आने वाला. बाय बाय. नजदीक आहे ना तेरा घर? इधर जाना है. बाय बाय. भाई आता आईच्या घरी आलोय आपण. हे घे खाऊ अंडा बघ. गट्टू सांग पहिले. प्राप्ती आणि प्रणिती असे शांत बसले जसे, पण एवढे शांत नाही येते दोघं. आमची लहानी सगळ्यात भार्गवी आहे. भार्गवी बघा कशी चपाती बनवते इकडे. ए चपाती बनवते का? काय बनवते? चपाती दे. चल झाली चपाती. दाखव अशी दाखव. अरे बाप रे. चल भार्गवी आप फिरायला जाऊ. चल चला. आता बघा. उचलून घेऊ. अरे बाप रे. तिकडे बघ. असं कर. बाय. आता भार्गवी काही सोडत नाही मला, पण आता आपल्याला बाय बाय बोलायला लागेल. भार्गवी बाय बोल तिकडं. बाय बोल. आम्ही चालू बाय बोल ना आता. झोप यायला लागली आता. हसता विसता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.